लाडक्या बहिणींना मिळणार असल्याची माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे। पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये रक्कम जमा होणार असल्याचंही तटकरे यांनी म्हटलंय। तसंच 18 नोव्हेंबरपर्यंत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करा अशी विनंती मंत्री अदिती तटकरे यांनी केली। लाडकी बहीण योजना बंद होणार नाही हा माझा शब्द असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय। तर काय म्हणालेत एकनाथ शिंदे आपण ऐकूयात। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी सुरू केली या बाबतीमध्ये खूप उलट-सुलट अफवा पसरवतात विरोधक, परंतु मी सांगतो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही। परिस्थितीमध्ये आम्ही या ठिकाणी आम्ही सुरू केलेल्या योजना या कधीच बंद होऊ देणार नाही। सातत्याने काही लोक सांगतात लाडकी बहीण योजना बंद होणार, मी तुम्हाला सांगतो जोपर्यंत देवाभाऊ आहे, जोपर्यंत शिंदे साहेब आहेत, अजित दादा आहेत, लाडकी बहीण योजना कधीच आम्ही बंद होऊ देणार नाही। आमच्या लाडक्या बहिणींना ही जी आमची दिवाळीची भाऊबीज आहे ती सातत्याने मिळत राहील हा विश्वास देखील मी देतो। आमच्या शेतकऱ्यांना जी वीज सवलत आम्ही दिलेली आहे, विजेचं बिल जे माफ केलेलं आहे, 5 वर्ष आमच्या शेतकऱ्यांना विजेचं कुठलंही बिल भरावं लागणार नाही हे पुन्हा एकदा या ठिकाणी आपल्याला सांगतो। आणि अर्थातच 5 वर्षांनी आमचा कॉन्ट्रॅक्ट तुम्ही रिन्यू केला की त्यानंतर अजून 5 वर्षाकरता आम्ही तुमच्यानुसार 2 दिवसापूर्वीपासूनच याची प्रोसिजर चालू झाली आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये रक्कम जमा व्हायला ही कालपासून सुरुवात झालेली आहे। त्याच्यामुळे ही योजना अशाच पद्धतीनं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब की बहीण योजना आता 1500 रुपये सुरू आहेत, जी दादांनी काल सांगितलेलं आहे। लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। आता नोव्हेंबर हप्ता वाटपाला सुरुवात झालेली आहे, त्याच्यामध्ये आता परवानगी मिळालेली आहे। सोबतच लाडक्या बहिणींच्या KYCची मुदतवाढ झालेली आहे। शेवटी लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी आली। आता पुढच्या 72 तासात सगळ्या योजनांचे पैसे मिळणार आहेत। कोणत्या जिल्ह्यापासून सुरुवात होणार तुम्हीच बघा। खामगाव, अमरावती, यवतमाळ, वर्धा, भंडारा, चंद्रपूर, नांदेड, हिंगोली, जालना, संभाजीनगर, लातूर। लाडक्या बहिणींसाठी अजून एक महत्त्वाची आणि अतिशय आनंदाची बातमी म्हणजे कोणती? आज आमच्या महिलांना 3 सिलेंडर मोफत देण्याची योजना देखील तुमच्या भावांनी या ठिकाणी आणलेली आहे। सर्व प्रकारे आपल्या मुलींना आणि महिलांना सक्षम करण्याचं काम आपण या ठिकाणी करतो। लक्षात घ्या, लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। ती म्हणजे कोणती? तर ती म्हणजे नोव्हेंबर महिन्याचा जो हप्ता आहे तो आता अखेर वाटपाला सुरुवात झालेली आहे। आज सकाळपासून 10 वाजल्यापासून पुढे हे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यात येणार आहेत। सोबतच ज्या लाडक्या बहिणींना KYCचा प्रॉब्लेम होता ती KYCची मुदत जी 18 नोव्हेंबर होती ती आता वाढवली आहे। पुढच्या 3 दिवसात 36 जिल्ह्यांमध्ये तुम्हाला 4 योजनांचे पैसे येणार आहेत। त्याचा लाभ घ्यायचा असेल तर व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे। मग काल रात्री उशिरा बैठक झाली ज्याच्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित तटकरे मॅडम, देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांनी एक मोठा निर्णय घेतला, ज्याच्यामध्ये अजित तटकरे मॅडम यांनी स्वतः ट्विट करून हे निर्णय काढलेला आहे, शासन निर्णय काढलेला आहे की लाडक्या बहिणींना 18 नोव्हेंबरपर्यंत KYC करायला आम्ही सांगितलं होतं, परंतु इथं काही तांत्रिक अडचणीमुळे लाडक्या बहिणींना ते शक्य होत नाही, तर त्यांना ही जी मुदतवाढ आहे ती केली जाणार आहे। ती मुदतवाढ डिसेंबरपर्यंत करण्यात येणार आहे। सोबतच एक मोठा प्रश्न जो होता तो म्हणजे वडील किंवा पती हे हयात नसणं किंवा त्यांचं आधार कार्ड नसणं, तर त्याच्या संदर्भात सुद्धा सरकारने एक मोठा तोडगा काढल्याचं सांगितलेलं आहे। आदित्य तटकरे मॅडमनी सांगितलं आहे की टेन्शन घेऊ नका, ह्याच्यावरती 2 दिवसात प्रश्न सुटणार आहे। त्यामुळं KYCची मुदत ही वाढलेली आहे, टेन्शन घ्यायचं कारण नाही। कालच एक मोठा निर्णय हा घेण्यात आलेला आहे। KYC आता मुदतवाढ होणार आहे, झालेली आहे, डिसेंबर महिन्यापर्यंत हे असणार आहे आणि पती आणि वडील याच्या संदर्भात जो निर्णय आहे तो सुद्धा आज आणि उद्यामध्येच घेण्यात येणार आहे असं त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे। त्यामुळं KYC होत नसेल तर टेन्शन घेऊ नका, कुणालाही अपात्र केलं जाणार नाही। नोव्हेंबरचा जो हप्ता आहे तो लाडक्या बहिणींच्या खात्यात 100% जमा केला जाणार आहे। याची सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे, गडबड करायचं नाही, टेन्शन घ्यायचं नाही। सगळ्यांना पैसे मिळणार आहेत। तर तुम्ही म्हणाल कोणाला किती रुपये मिळणार सांगतो। ज्या लाडक्या बहिणींना ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आलेला नाही अशा लाडक्या बहिणींना ऑक्टोबर महिन्याचा हप्ता, नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आणि गॅस सिलेंडरचे 2500 रुपये म्हणजे 5500 रुपये हे लाडक्या बहिणींच्या खात्यात
हे जमा होणार आहे त्याची नोंद घ्यायची आहे. भरपूर लाडक्या बहिणींना माहीत नाही, परंतु मी सांगतोय ते ऐका. 2 नियम लक्षात घ्या. ज्या लाडक्या बहिणींनी KYC चुकली आहे त्यांनी पुन्हा KYC करणं अतिशय गरजेचं आहे. जर KYC राहिली असेल तर टेन्शन घेऊ नका. अजून पुढे 1 महिना वाढणार आहे. डिसेंबरपर्यंत कालच निर्णय घेण्यात आलेला आहे, कारण सरकारच्या लक्षात आलेलं आहे की भरपूर तांत्रिक अडचणीत लाडक्या बहिणींना सामोरं जावं लागतं आणि वडील आणि पती नसल्यामुळं तिथं त्यांची KYC थांबली गेलेली आहे. तर त्यामुळे 80 लाख लाडक्या बहिणींचंच KYC पूर्ण झालेलं आहे. बाकीच्या 1.5 कोटी लाडक्या बहिणी ज्या आहेत अजून देखील त्या KYC पासून वंचित आहेत आणि याच्यावरती सरकारनं तोडगा हा काढलेला आहे. KYCची तारीख पुढे ढकललेली आहे. आता 18 नोव्हेंबर राहिलेली नाही, ती डिसेंबर महिन्यापर्यंत गेलेली आहे. त्यामुळे तिथं एक मोठा दिलासा मिळालेला आहे. दुसरी गोष्ट, वडील आणि पती संदर्भाचं त्यांनी सांगितलं आहे की त्याच्यावरती आम्ही आज आणि उद्यामध्ये तोडगा काढणार आहोत. तर मला असं वाटतं की त्याच्यावरती ते असं करतील, स्वतःच 2दा KYC करणं किंवा फक्त लाडकी बहीण योजनेची स्वतःचीच KYC करणं हा एवढाच ऑप्शन तिथं आपल्याला पाहायला मिळू शकतो आहे. त्यामुळे तुम्ही टेन्शन घ्यायचं गरज नाही. आता सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला किती रुपये मिळणार मी सांगितलं. 5,500 रुपये एका लाडक्या बहिणीला मिळणार, म्हणजे एका घरात आपल्याला जवळपास 11,000 रुपये मिळणार आहेत. परंतु लक्षात घ्या, काहीच बँकांमध्ये हे पैसे येणार आहेत, काही बँकांमध्ये फ्रॉड झालेले आहेत. भरपूर बँकांनी पैसे कापलेले आहेत. येत आहेत 1,500, परंतु तुम्हाला देत आहे 800-700. तर ह्याच्या संदर्भात सुद्धा सरकारला समजलेलं आहे की नेमकं ह्या योजनेचा दुरुपयोग हा केला जात आहे. त्यामुळं कडक कारवाईसुद्धा करण्यात येणार आहे. त्यामुळं तुमचे पैसे कापले गेलेत का, तुमची बँक कोणती आहे, तुम्हाला आत्तापर्यंत किती हप्ते आले आहेत ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे. लक्षात घ्या, तुम्हाला आता मी सांगतो आहे की कोणत्या बँकेत पैसे सगळ्यात अगोदर येणार आहे, ते म्हणजे आहे पोस्ट खातं बँक. पोस्ट खातं बँकेमध्ये सगळ्यात अगोदर पैसे हे येणार आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्हाला आता काही टेन्शन घ्यायची गरज नाही. बाकीच्या बँकेमध्ये हळूहळू पैसे येणार आहेत. आता कोणत्या जिल्ह्यांपासून सुरुवात होणार ते तुम्हाला मी सांगतो आहे, जिल्हे सांगतो, लक्षात घ्या. सगळ्यात प्रथम आता तुम्हाला माहिती आहे की निवडणुकीचं वारं सुरू झालेलं आहे आणि तिथं निवडणुकी अगोदरच नोव्हेंबरचा हप्ता हा देणे सुरुवात झालेली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना निवडणुकीत आम्हाला मत द्या असं तिथं सरकारचं आता चाललेलं आहे. तुम्हाला माहिती आहे, निवडणुकी आल्या की आपल्याला माहिती आहे की प्रत्येक पक्ष काय करतो ते चाललेलं आहे. तर तुम्ही काय करायचं आहे, आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या साईडनं आपलं बँक खातं चालू आहे का हे चेक करायचं आहे. आधार कार्डाला मोबाईल नंबर अपडेट आहे का, कारण जो मोबाईल नंबर अपडेट आहे त्याच्यावरती मेसेज येतो आहे. काही लाडक्या बहिणींना मेसेज येत नाही, परंतु त्यांच्या बँक खात्यात पैसे येत आहेत, ते सुद्धा टेन्शन घेऊ नका. ते एकदा चेक करा, आपल्या बँकेत पैसे येऊन पडलेत का. मेसेज नसेल आला तरीसुद्धा, कारण आता पैसे यायलाही सुरुवात झालेली आहे. त्यामुळे तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाही. हळूहळू तिथं पैसे तुमच्या खात्यात येतील. आज, उद्या आणि परवा हे 3 दिवस 4 दिवस वाटप चालणार आहे. 11 नोव्हेंबरपर्यंत हे पैसे वाटपाचा कार्यक्रम सुरूच राहील. त्यामुळे तुम्हाला टेन्शन काही घ्यायची गरज नाही. आता तुम्हाला मला सांगायचं आहे कोणाकोणाला किती पैसे आलेत, कोणाला ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आला आहे, कोणाला नोव्हेंबरचे पैसे आलेत का, तुमचा जिल्हा कोणता आहे आणि तुमची बँक कोणती आहे हे तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये आपल्याला कळवायचं आहे. आणि इतर कोणतेही प्रश्न असतील तुमचे तुम्ही इथं मांडू शकता, जसं की KYC असेल, तुम्हाला कोणता हप्ता आला नसेल किंवा तुम्हाला इतर कुठल्या योजनेबद्दल माहिती पाहिजे असेल तर ते सगळी माहिती तुम्ही इथं कमेंट सेक्शनमध्ये मांडू शकता. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. तोपर्यंत जय महाराष्ट्र.